रेड इंडिया टीव्ही, हर खबर सच्चाई की। मोहदा गावात काकड आरतीने उजळते भक्तिमय पहाट। मोहदा येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही कोजागिरी पौर्णिमेपासून कार्तिक पौर्णिमेपर्यंत चालणाऱ्या काकड आरतींचा भक्तिमय सोहळा मोठ्या उत्साहात सुरू झाला आहे। पहाटेच्या वेळी हनुमान मंदिर देवस्थान येथून निघणाऱ्या काकड आरतींनी संपूर्ण गावात भक्तिमय पहाट होऊन संत विचाराने जनजागृती केली जात आहे। ग्रामीण भागात अश्विन पौर्णिमेपासून कार्तिक पौर्णिमेपर्यंत काकड आरतीचा जागर भक्तिमय वातावरणात चालणार आहे। महिनाभर पहाटेपासून सर्वत्र टाळ, मृदंग, ढोलकीच्या साथीने संतांचे विचार पेरले जाणार आहे। अश्विन पौर्णिमेपासून ते कार्तिक पौर्णिमेपर्यंत संतांची आठवण करीत त्यांचे अभंग गवळण म्हणत पहाटे ग्रामीण भागात गावागावातून काकड आरती काढण्यात येते। यात संतांची शिकवण ही सर्वांपर्यंत पोहोचवावी व गावात भक्तिमय वातावरण निर्माण व्हावे, हाच उद्देश असून आजही गावात प्रौढ, तरुण, बालकांसह पहाटे काकड आरतीत संतांचा जागर करतात। गावात महिला पहाटे उठून अंगणात सडा सारवर करून रांगोळी काढतात। पहाटे मृदंगाच्या निनादात जय जय रघुवीर समर्थ अशा जयघोषात बालगोपाळांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वजण या आरतींमध्ये सहभागी होतात। आरतीच्या मंगल ध्वनीने गावातील प्रत्येक घर भक्तिभावाने उजळून निघते। या काकड आरतीला ग्रामीण भागात विशेष महत्त्व आहे। प्रत्येक घरात आरतीचे पूजन केले जाते, तसेच फराळ पाणी देण्याची परंपरा आजही जपली जाते। नाभिक संघटना पांढरंकवडा तालुका अध्यक्ष कैलास फुलभोगे कडून चहा व नाश्ता देण्यात आला। भक्तांच्या भावनेने ही परंपरा आजही जिवंत ठेवली आहे। संपूर्ण महिनाभर चालणाऱ्या या भक्तिमय वातावरणामुळे मोहदा गावात भक्तिमय वातावरण। मोहदा सर्कल प्रतिनिधी कैलास फुलभोगे।